मंडळी नमस्कार, मी एकनाथ वाघमोडे. दहिवडी मधील इंगळे मैदानाचं हे ठिकाण आहे. या ठिकाणी माझ्या पाठीमागं जे आयशर टेम्पो बघताय, त्यामध्ये जे दारूचं मटेरियल आहे, किंगफिशर जी दारू आहे कंपनीची, त्या कंपनीमधून छत्रपती संभाजीनगर मधून ही दारू सांगलीला सप्लाय होणार होती. मात्र ती गाडी सांगलीला पोहोचण्याआधी बिजवडी या ठिकाणी रस्त्याच्या कामामुळं एका साईडला कलंडली आणि त्या ठिकाणी या गाडीचं मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. त्याचबरोबर गाडीमध्ये जे सगळं डॅमेज झालेलं मटेरियल वगैरे आहे आणि काही अजून साहित्य, काही नुकसान जे झालेलं आहे त्याचा सगळा पंचनामा पोलिसांनी केलेला आहे. मात्र या घटनेचा अपघात दहिवडी पोलीस ठाण्यात नोंद नसल्याची माहिती आपल्याला आता मिळालेली आहे. या ठिकाणी दुसरा विषय असा की एक्साईज डिपार्टमेंटची गाडी आहे, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची या ठिकाणी गाडी आपल्याला बघायला मिळते. ही गाडी या ठिकाणी जे डॅमेज झालेलं आहे किंवा इथलं जे नुकसान झालेलं आहे ते स्वतःच्या देखरेखीखाली बॅच नंबर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघून देखरेखीखाली इथून माल पुढं व्यवस्थितरित्या सप्लाय कसा होईल, संबंधित व्यक्ती किंवा संबंधित जे सप्लायर्स आहेत त्यांचं नुकसान कमी कसं होईल या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी देखरेख म्हणून या ठिकाणी ही गाडी एक्साईजची आपल्याला या ठिकाणी उभी असल्याचं दिसतंय. एक्साईजचे अधिकारीही या ठिकाणी आहे, त्यांचं काहीतरी रिपोर्ट बनवायचं सध्या सुरू आहे. मात्र पडलेला प्रश्न असा आहे, एक्साईज डिपार्टमेंटची गाडी या ठिकाणी आली, देखरेखीखाली या ठिकाणी नुकसान झालं म्हणून, कंपनीचं नुकसान झालं म्हणून या ठिकाणी एक्साईज किंवा महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं या ठिकाणी देखरेखीखाली सगळा विषय चालू आहे. मात्र मान तालुक्यात असेल किंवा संपूर्ण सातारा जिल्ह्यात असेल, गावोगावी मोठ्या भरमसाठ प्रमाणात दारू विक्री चालली आहे. अवैधरित्या ह्या दारू व्यावसायिकांना या महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचं नाही म्हणलं तरी बऱ्यापैकी पाठबळ असल्याचं सगळ्या लोकांना माहित आहे. सगळ्या लोकांमध्ये ती चर्चा आहे. त्या ठिकाणी यांची कुठलीही देखरेख बघायला मिळत नाही. आताच म्हसवडचा सिद्धनाथाचा रथोत्सव पार पडला. त्या ठिकाणी एक्साईजच्या डोळ्यात देखत मंडप लावून बॅनर टाकून दारू विक्री झाली. अनेक बाळवाल्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली. मात्र एक्साईजच्या विभागानं किंवा महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागानं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही, असं सध्या एक चित्र आहे. त्यामुळं महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचं जी देखरेख आहे ती देखरेख नेमकी कशा प्रकारची आहे ते ह्या एकूण घटनेवरून आपल्याला दिसून येतंय. याकडं महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री असतील किंवा फलटणची जी एक्साईजची गाडी आहे त्यांचे वरिष्ठ आहे सातारा विभागात किंवा साताराचे जे वरिष्ठ आहेत त्यांचं याकडं कुठलंही लक्ष नाही आणि एक्साईजच्या पाठिंब्यामुळेच संपूर्ण मान तालुक्यात गावोगावी भरमसाठ प्रमाणात अवैध दारू विक्री चालू असल्याचं हे चित्र आहे. हे कुठंतरी थांबणार का? एक्साईज या महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचं डोळं उघडणार का आणि कारवाई सुरू होणार का? गावोगावी सुरू असलेली अवैध दारू विक्री ही थांबली जाणार का? हे बघणं खऱ्या अर्थानं आता महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.